भाजप शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू असतानाच आता कल्याणमध्ये देखील काँग्रेसने भाजप आणि शिवसेनेला मोठा झटका दिलेला आहे. भाजपचे व त्याचबरोबर शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अनेक पदाधिकारी जे आहेत ते काँग्रेस पक्षामध्ये आज पक्षप्रवेश केला आहे. मी सध्या उभा आहे कल्याण पश्चिमेमधील जनसंपर्क कार्यालय काँग्रेसच्या या कार्यालयामध्ये उभा आहे आणि आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या संख्येने भाजप असेल त्याचबरोबर शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या देखील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केलाय. नेमका कुठल्या कुठल्या पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केलाय हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर आहेत. त्यांच्याशी आपण जाणून घेऊ. राजाभाऊ, ज्या पद्धतीने आपण पाहिलं की भाजपमधनं व शिवसेना व राष्ट्रवादी तिन्ही पक्षातनं मोठ्या प्रमाणात इन्कमिंग आता काँग्रेसमध्ये सुरू झालेली आहेत. कुठल्या कुठल्या पक्षातनं आपल्याकडे आलेले आहेत आणि काय नेमकं त्यांचं पद आहे? भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चापासून अनेक गेले 35 ते 40 वर्ष काम करणारे कार्यकर्ते या भूलथापाला बळी न पडता त्यांच्या या गोष्टी लक्षात आल्या आणि आपला विकास हा काँग्रेसच करू शकतो या उद्देशाने हे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. आपण बघितलं असाल की गेले 35 वर्षापासून 30 वर्षापासून भाजपशी एकनिष्ठ असलेले पदाधिकारी या ठिकाणी काँग्रेसमध्ये अनेक पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. सांगायला लिस्ट मोठी आहे, किती अजून चालूच आहे. शिवसेनेचे विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, अनेक पदाधिकाऱ्यांनी देखील महिला पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. त्यामुळे निश्चित येणारी महापालिका ही काँग्रेस जास्त जोमाने उतरून या ठिकाणी किंगमेकरची भूमिका ही काँग्रेस बजावते. अजून काही पदाधिकारी माजी नगरसेवक काय आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत? कारण आपले मोठ्या प्रमाणात माजी नगरसेवक जे बाहेर गेलेले आहेत, तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये कोण कोण आहे? निश्चित आहेत. मी मागे पण सांगितलेलं का आगे आगे देखिए होता है क्या. ही टीम आहे, टीमचा कॅप्टन जर व्यवस्थित असेल तर निश्चित ती टीम वर्ल्ड कप जिंकू शकते आणि आम्ही वर्ल्ड कप जिंकण्याच्या इराद्याने या ठिकाणी उतरलेलो. भाजपमधनं काँग्रेसमध्ये या ठिकाणी पक्षप्रवेश केलाय. काय नेमकी गळचेपी तुमची भाजपमध्ये होत होती? गळचेपी होण्यामागे मूळ मुद्दा तर विकासाचा आहे, कारण आम्ही विकासाला प्राधान्य दिलं आणि मुळामध्ये जे काही संविधान जे आहे त्या संविधानाला पूरक असं काहीही होताना दिसत नाही आणि तिथेच आमची घुटमळ होत होती की आम्हाला विकास हवाय आणि आम्हाला ह्या नरक यातना ज्या कल्याण पूर्वेमध्ये चालू आहेत किंवा कल्याण डोंबिवलीमध्ये जे सुरू आहे नरक यातना, मग त्या रोडचा इश्यू असेल किंवा अजून काही असेल, त्या टेक्निकल मुद्द्यांना कोणी हात घालत नाही आणि याला कुठेतरी शह देण्यासाठी राजाभाऊ पातकर जे आमचे जिल्हाध्यक्ष आहेत आता, तर त्यांचं जे काही मनमिळावू स्वभाव आहे तो आम्हाला आवडला आणि आमचे काँग्रेसचे पदाधिकारी जे माझे मित्र आहेत चांगले, तुम्ही देखील या ठिकाणी पक्षप्रवेश केला. तिथं घुसमट होत होती. जन की बात, मी भारतीय जनता पार्टी सरचिटणीस कल्याण जिल्ह्याचा होता अनुसूचित मोर्चाचा माझी, पण तिकडे जन की बात नव्हती होत, फक्त मन की बात होत होती. म्हणून आम्ही सर्व मिळून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. इथं तरी मन की म्हणजे जन की बात होईल असं मी अपेक्षा करतो पातकर साहेबांकडे. तर दुसरीकडे पाहिलं तर ते शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षातनं देखील कार्यकर्ते आले. तुम्ही याआधी कुठल्या पक्षात होतात आणि इकडे नेमकं याचं कारण काय नेमकी गळचेपी तुमची? मी शिवसेना शिंदे गटामध्ये विभाग प्रमुख म्हणून मी जोशीबाग प्रभाग क्रमांक 9 मधून काम करतो आणि माझे मिसेस शाखा प्रमुख आहे शिवसेना शिंदे गटाचे. गेली 33 वर्ष मी 38 वर्ष शिवसेनेमध्ये काम करतोय आणि तन मन धन हा वापरून मी त्याचा सर्वस्वी उपयोग करून शिवसेनेची पक्षाला वाढ कशी होईल याचा मी सातत्याने विचार करत होतो, परंतु माझी कधी याबद्दल दखल घेतली गेली नाही आणि माझा कधी विचार केला नाही कुठल्या गोष्टीसाठी. पण आता म्हणून मी काँग्रेस पक्षाशी मी एकनिष्ठ झालोय, कारण त्यांनी माझी कामाची दखल घेऊन मला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मी त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानतो. एकंदरीत पाहायला गेलं तर कुठेतरी भाजप आणि शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू असली तरी नव्याने आलेले जे पदाधिकारी आहेत आणि त्या पदाधिकाऱ्याला मोठा मान सन्मान मिळतो, मात्र जुने पदाधिकाऱ्यांना कुठलाच मान सन्मान मिळत नाही. यासाठी जुने पदाधिकाऱ्यांची नाराजगी या ठिकाणी व्यक्त होताना दिसते. त्यामुळेच शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आज काँग्रेसमध्ये
पक्ष प्रवेश केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.